आज आम्ही शासन आदेश काढतो आहे। जिल्हाधिकारी आठवड्यातून एक दिवस जिल्ह्यामध्ये एकूण 9 कलमी कार्यक्रमावर प्रवास करतील। तहसीलदार 2 दिवस तालुक्यात प्रवास करतील, 100 दिवसाचे कार्यक्रम आणि 9 कलमी कार्यक्रम। आणि उपविभागीय अधिकारी प्रांत हे सुद्धा 2 दिवस आपल्या विभागामध्ये प्रवासामध्ये असतील। आणि केवळ प्रवासात असणारच, पण हा प्रवास असा नसणार आहे की जाऊन आलं पर्यटन केलं असा नसणार आहे। या प्रवासामध्ये आम्ही जो अजेंडा दिलाय शासनाने त्या अजेंड्यावर ते काम करतील आणि हा त्यांचा प्रवास शासनाला कळवतील अशी व्यवस्था आम्ही उभी केली आहे। त्यामुळे या आठवड्यापासून या शासन निर्णयाचं अंमलबजावणी होईल। सर्व जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांत हे या शासन आदेशाचा अंमलबजावणी करतील। या राज्यातल्या 14 कोटी जनतेपैकी कुणाही एका व्यक्तीला विचारा, तुम्ही स्वतःला विचारा की महाविकास आघाडीपेक्षा 100 पटीनं आमचं सरकार चांगलं आहे। महाविकास आघाडी तर घर कोंबडे बनवून काम करत होती। आम्ही लोक रस्त्यावर आहोत, गावागावात जातो आहेत, शासन घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि महाराष्ट्रातल्या विकासाचं देशातलं सर्वात विकसित राज्य म्हणून पुढे नेण्यासाठी आमचं शासन काम करत आहे। देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं 14 आणि 19चा जो काळ होता त्यापेक्षाही उत्तम सरकार, त्यापेक्षाही 100 पट जास्त काम करणारं सरकार देवेंद्र फडणवीसजी देत आहे। आणि मला याचा अभिमान आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या राज्याला खरं तर मोदीजींच्या संकल्पनाला जे शोभणारं काम आहे ते पूर्ण करणार आहे। सर, दावोस दौऱ्यावरती सुद्धा देवेंद्र फडणवीस गेलेले होते। देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर होते, आता दिल्ली दौऱ्यावर आजपासून 3 दिवस दिसत आहेत प्रचारामध्ये। विरोधक आरोप करतात की राज्य वाऱ्यावर सोडून फिरण्याची फडणवीसांना सवय आहे, विशेषतः राऊतांनाही आरोप केलेला आहे। देवेंद्रजी 24 तास 365 दिवस आपल्या शासनाकडे लक्ष ठेवून आहे, कारण त्यांचा पूर्ण वेळ 1-1 मिनिटात त्यांचे आदेश पारित करणं सुरूच राहतं मोबाईलवर। त्यांचा मोबाईल अवेलेबल आहे, जनतेकरता अवेलेबल आहे, शासनाकरता अवेलेबल आहे। आज जे काही 3-4 निर्णय करायचे होते त्यांनी आज तात्काळ मोबाईलच्या व्हॉट्सअपवरनं आणि त्यांनी ऑफिस म्हणून त्यांनी निर्णय केले आहे। देवेंद्रजी आपलं ऑफिस चालवत आहेत आणि ऑफिसवरनंही राज्य पाहता येतं। एखाद्या वेळी दावोसमध्ये होते तेव्हाही त्यांनी ऑफिसमधून आपण काम केलं आणि आता दिल्लीवरनंही सुद्धा ऑफिसवर ते काम करतात आहे। कुठलाही शासन निर्णय अडत नाही आहे, कुठलंही शासनातलं काम अडत नाही आहे। 1 तासाच्या प्रवासात देवेंद्रजी आपला 4दा मोबाईल चेक करून राज्यामध्ये काय सुरू आहे, राज्याला काय शासन आदेशाची गरज आहे ते आपला ऑफिसमधून ते करताय। ठाण्यामध्ये जाऊन गणेश नाईक यांनी हे देखील 2 राज्य पुढे गेले, त्यापेक्षा महाराष्ट्र अधोगतीला चालले। कोण म्हणतात? सुप्रियाताईंनी जरा अभ्यास केला पाहिजे की त्या राज्याची बरोबरी आपल्या राज्याला करून आपल्या राज्याची बदनामी करू नये। सुप्रियाताई तरी महाराष्ट्रात राहतात आहे, महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राची बदनामी करणं योग्य नाही। महाराष्ट्राचा विकास आणि इतर राज्याचा विकास हा त्यांनी बघून घेतला पाहिजे। त्या महाराष्ट्रात फिरतात, त्यांना कळतं महाराष्ट्र किती समोर चालला आहे, महाराष्ट्राने काय काय योजना दिल्या आहेत, महाराष्ट्राने सक्सेसफुली काय काय जनतेकरता ज्या योजना केल्या त्या पूर्ण करतायत। शेवटी नीती आयोगाचा कुठल्या वर्षाचा निकाल आहे, कुठल्या वर्षाचा आकडा आला तो माहिती नाही, पण आता देवेंद्र फडणवीस सरकार हे 100% नीती आयोगाचे सर्वेक्षणामध्ये पास होईल आणि देशामधले सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून काम करेल आणि काम करताय। आणि सुप्रियाताईंनी राज्याची बदनामी करू नये। नाही, आता आम्ही महायुती म्हणूनच आमचा राज्यामध्ये आम्ही लढणार आहोत। शेवटी त्या भागातल्या कार्यकर्त्यांची जी भावना असते ती मांडावी लागतं। राज्य हे महायुती म्हणूनच लढलं पाहिजे। आम्ही विधानसभेमध्ये महायुतीत लढलो, लोकसभेत महायुतीत लढलो आणि एक गोष्ट खरी आहे की लवकरच
या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शासनाचा समन्वय करण्याकरता आम्ही संपर्क मंत्री देतो आहेत. लवकरच संपर्क मंत्री म्हणजे भाजपाचा आणि सरकारमधला समन्वय करण्याकरता एक आमचे जे पालकमंत्री आहेत त्यापैकी कुठला तरी पालकमंत्री कुठल्या तरी जिल्ह्यात असेल, जेणेकरून त्या जिल्ह्याचा आणि संघटनेचा आणि सरकारचा समन्वय होईल याकरता आम्ही संपर्क मंत्री त्या ठिकाणी नेमतो आहे. त्यामुळं लवकरच या ठिकाणी असे संभ्रम दूर होतील. याला जोडूनच असं की शिंदेच्या शिवसेनेकडनं आता गणेश नाईकांच्या विधानावर प्रत्युत्तर देण्यात आलंय. जर शिंदे ठाण्यात गणेश नाईक जर ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार असतील तर आमचेही मंत्री पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे ना. माझं काय म्हणणं आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी राज्यामध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे. अजितदादाच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी घेतले पाहिजे. शेवटी आमचे जे सर्व मंत्री आहेत हे मंत्री सर्व म्हणून जर जनता दरबार घ्यायला लागले तर भलं कोणाचं होणार आहे? भलं जनतेचंच होईल ना. म्हणजे समजा शिवसेनेच्या 4 मंत्र्यांनी 4 ठिकाणी जाऊन आलं, त्या ठिकाणी 4 आदेश पारित केले, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी 4 आदेश पारित केले, भाजपचे 4 मंत्री जर जिल्ह्यात गेले तर जिल्ह्याचा फायदा होईल. शेवटी लोकांचे प्रश्न सुटतील. त्यामुळे सर्वांनाच ही मुभा आहे. या राज्यातला मंत्री राज्याचा मंत्री असतो, तो कुठल्याही जिल्ह्यात जाऊन कोणताही जनता दरबार घेऊ शकतो. कुठल्याही जिल्ह्यात जाऊन आपल्या मंत्रिपदाचा जो कारभार दिलाय, जसं मला महसूल मंत्री आहे, तुम्ही महसूल मंत्री म्हणून कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यात जाऊ शकतो. त्यामुळे कुणाला नाहीये, कुणालाही कुठे जाता येईल. सर सुप्रिया सुळे असं म्हणतात की नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडे यांचा राजीनामा आम्ही मागतोय, तो घेतलाच पाहिजे. सुप्रियाताईंना माहिती आहे की महाविकास आघाडीच्या काळामध्ये किती राजीनामे झाले, किती मंत्री तुमचे डॅमेज होते. त्यामुळे सुप्रियाताई जरा थोड्या काही दिवस स्वस्त बसलं पाहिजे. त्यांनी सरकारचं काम वगैरे बघितलं पाहिजे. अजून नवीन सरकार आहे, 1-2 महिने झाले सरकारला. जरा आमचं काम बघा, चांगला काम पुढं होईल. मी एकच सांगेल, एक दिवस असा काळ येईल जसं गडचिरोलीच्या देवेंद्र फडणवीसजींच्या कार्याचं कौतुक, गडचिरोलीमध्ये देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने कार्य करतायत, नक्षलवादी कार्यापासून तर विकासाच्या कामापर्यंत, एक दिवस संजय राऊताला जाग आली, त्यांनी आणि सामनाने देवेंद्रचं कौतुक केलं. सुप्रियाताई सुद्धा काही दिवसामध्ये सरकारचं कौतुक करतील. एवढं चांगलं काम आपलं सरकार करणार आहे. काही दिवस सुप्रियाताईंनी वाट बघावा. एकनाथ शिंदेच्या कालच्या कॅबिनेट बैठकीतील नाराजीनंतर, अनुपस्थितीनंतर त्यांची नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा. काही नाराज नाही. एकनाथजी माझ्याशी बोलले होते. त्यांना ठाण्याहून येण्याकरता थोडा काळ लागला. त्यामुळे त्यांनी स्वतः एकनाथजी देवेंद्रशी बोलले, तुम्ही बैठक सुरू करा. काही नाराजी नव्हती. परवाच भेटलो ना आम्ही. अमित भाई होते, मी होतो, एकनाथजी होते. नंतर परवा एकनाथजी बोलले, तुम्हीच आपला काहीतरी मीडियाच्या माध्यमातून कल्लोळ उभा करता. हे नाराज आहे, ते नाराज आहे. कोणी नाराज नाही. आम्ही एकत्र आहोत आणि चांगले मस्त आहोत, आनंदी आहोत. सर, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची गंभीर दखल घेण्यात आली आणि स्वतः तिथले जे प्रेमानंद पुरी आहेत ते म्हणतायत की शासनाची इथे चूक आहे, दिशा नियोजन होतं, लष्कराच्या ताब्यात देण्यात यावं, पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालावं. 8-10 करोड लोक आहेत. 8-10 करोड लोक असल्यामुळं किती आपण व्यवस्था उभ्या केल्या तरी शेवटी तो जनमानस आहे, जनसागर आहे. जनसागरमध्ये दुःखद घटना घडलेली आहे. अशी घटना व्हायला नको. पण व्यवस्थेमध्ये काही कमी आहे का? तर आता देशातले कितीतरी लोक जाऊन आले, कितीतरी लोक महाराष्ट्रात जाऊन आले, कुठेही अव्यवस्था दिसली नाही. आता घटना घडली आहे, त्या घटनेनंतर काही टीकाटिप्पणी होणार आहे. पण मला वाटते टीकाटिप्पणी न जाता तिथल्या वस्तुस्थितीचा विचार केला पाहिजे. एकावेळी 8-10 करोड लोक आलेत, त्यामुळे काही गोष्टी घडल्या तर त्या घडायला नको. याचा अर्थ पूर्णच अव्यवस्था हे काही योग्य नाही. अखिलेश म्हणतायत की कुठेतरी जाहिरातबाजीमध्ये फक्त. कोण आहे संजय राऊत? कोणते संजय राऊत? कुठले? उबाटाचे. अखिलेश यादव त्यांना आता महाराष्ट्राने ऐकणं बंद केलं आणि मी ऐकणं बंद केलं. अखिलेश यादवांचं कौतुक करतायत मात्र नाही. ते तर ते कधी कधी देवेंद्र फडणवीस साहेबांचं कौतुक करतात, मग थोड्या वेळ अखिलेश यादवचं करतात, मग ममता बॅनर्जीचं करतात, मग शरद पवारांचं करतात, मग कधी अजितदादाचं करतात. ते दिवसभर असे फिरत राहतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर काही मला प्रश्न विचारू नका. सर, कुंभ मेले पे हिंदी में जानना चाहिए. कुंभ मेले में 10 लोगों की मौत हुई है स्टैम्पेड में. इस बारे में महाराष्ट्र के भी कुछ टूरिस्ट वहाँ पे थे, ऐसा पता चल रहा है. आपकी क्या कहना है और महाराष्ट्र सरकार इसको कैसे? बहुत ही दुखद घटना है, क्योंकि ऐसी घटना धार्मिक कार्यों के समय होना ये भी दुख की बात है. लेकिन
8-10 करोड़ जनता वहां पर है और अभी तक तो देखा आपने कि जो जो लोग जाकर आए हैं उन्होंने व्यवस्था देखी है, व्यवस्था तो पूरी की है। अब घटना हुई है, इस घटना को गंभीरता से लिया है, वहाँ की सरकार ने भी लिया है, केंद्र की सरकार ने भी लिया है, हम भी हमारे सरकार की तरफ से पूरा ध्यान दे चुके हैं। तो मुझे लगता है कि अब वहाँ पे सरकार ने दखल ली है। मुझे लगता है कि कोई एक घटना होने के बाद सारे प्रशासन को और सारे व्यवस्था को प्रश्न चिन्ह खड़ा करने के बजाय जो हुआ है उसको आगे नहीं होना चाहिए। इसके लिए सरकार, हम सब लोग दखल ले, यही इसमें महत्वपूर्ण है। सर, आज से सीएम देवेंद्र फडणवीस दिल्ली दौरे पर है, इससे पहले भी दावोस जा चुके हैं। अपोजिशन जो है वो एलिगेशंस लगा रही है कि कंटिन्यूअस। किसने एलिगेशन लगाया? संजय राउत। देखिए, संजय राउत होते कौन है? महाराष्ट्र ने उनका सुनना छोड़ दिया है। रहेगी बात देवेंद्र जी की, देवेंद्र जी का 24 घंटे मोबाइल चालू है, सारा ई ऑफिस पे काम चालू है। आज भी 4 शासन निर्णय किए तो उन्होंने तुरंत किए। वो सोने वाले मंत्री थोड़ी है। घर में रहने जैसे मुर्गे जैसे लोग देखे हमने। घर में भी रह के 2.5 साल लोगों ने मुख्यमंत्री बनने के बाद जैसा घर में घुस के रहते वैसी सरकार चलाई है। मैंने देखा उद्धव जी को देखा है, केवल 2 दिन मंत्रालय में आए 2.5 साल में, 2 दिन, और ये ऑफिस तो था ही नहीं उनका, उनके जेब में पेन भी नहीं था। उद्धव ठाकरे के जेब में पेन देखा कभी आपने? उनका ई ऑफिस देखा कभी मोबाइल पे? देवेंद्र जी 24 घंटा मोबाइल पे ई ऑफिस पे है, शासन निर्णय करते भी है, तुरंत एक्शन भी लेते हैं। डावोस में भी थे तो भी कार्यक्रम चालू था सरकार का, यहाँ पे भी है तो उनका सवेरे से मेरी भी बात हुई 2 बार, 2 शासन निर्णय भी निकल गए। तो देवेंद्र फडणवीस ये फुल टाइम है, ऑनलाइन है। आप भी मैसेज डालिए 2 मिनट में तो आपको रिप्लाई आ जाएगा। तो ये संजय राउत जैसे लोगों को क्यों सुनते भाई आप उनको सुन के मोबाइल हमको इस प्रेस में क्यों पूछते हो? और किसी ने बोला था तो ठीक है, संजय राउत तो दिन भर उनको यही है, कोई मस्करी करना, किसके खिलाफ बोलना करके खिलाफ बोलना। देवेंद्र फडणवीस सरकार पूरी तरह से चौकन्ना के काम कर रही है और एक दिन ऐसा आएगा, सारा अपोजिशन, ये सारी महाविकास आघाड़ी के सारे विधायक, देखना अभी अधिवेशन में जो विधायक आएंगे ना वो सारा अभिनंदन करेंगे सरकार का। तो हमारे सरकार का अभिनंदन पूरी महाविकास आघाड़ी करेगी। ये दिन देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र में लाएंगे। अब ये जिनको पार्टी की राजनीति करनी वो राजनीति करते बैठे। एक शेवटचा प्रश्न, रणजित सिंह मोहिते पाटलांवर तुम्ही नोटीस बजावली होती, त्यांनी यावर उत्तर देखील दिले, मी कुठलीही कारवाई पक्षविरोधात केलेली नाही असं त्यांनी म्हटलं। मग आता शेवटी यामध्ये काय कारवाई पक्षाकडून अपेक्षित आहे? रणजित सिंह मोहिते पाटलांच्या काही विषयावर आमचं समाधान आहे, काही विषयावर समाधान नाही आहे। त्यांना एक पुन्हा नोटीस जाणार आहे। ज्या बाबीवर समाधान झालं नाही त्या बाबी त्यांना आम्ही पुन्हा विचारणार आहोत। साधारणपणे कारवाईची काही नाही, आता पहिल्या 3 बाबीवर त्यांचं समाधान आहे, माझेही समाधान आहे, पण बाकी बाबीवर अजून समाधान नाही आहे। त्यामुळे आम्ही पुन्हा त्यांना एक पत्र देणार आहोत, त्यावर आम्ही त्यांना विचारणार आहोत। धन्यवाद सर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।